हाय एवरीवन, कशी आहे सगळी? बरी आहे न्हू? हांवूय आहा बरी. सो आयची रेसिपी न्हू बिस्किटाची रेसिपी. ह्यो बिस्किट्स न्हू गार्लिक चेडर चीज बिस्किट्स. ह्यो बिस्किट्स न्हू बरे टेस्टी लागता आनी ह्यो स्वीट बिस्किट्स न्हू ह्यो सेवरी बिस्किट्स. ह्यो बिस्किट्स न्हू तुमच्यान पास्ताच्या बारा खावंक जाता. आमी गार्लिक ब्रेड खाता न्हू, इंस्टेड ऑफ गार्लिक ब्रेड तुमच्यान ह्यो बिस्किट्स खावंक जाता. ही सारकी क्विक एंड इजी रेसिपी. ही रोखडी जाता आनी हाताळाय न्हू काबरी बेगीन जाता. तरी आतां हांव तुमकां दाखयता म्हाजी ह्यो गार्लिक चेडर चीज बिस्किट्स हांव कितें कोत्ता त्यो. सो आयज न्हू हांव ह्यो गार्लिक चीज बिस्किट्स कोत्ता. तुमकां दाखयता हांव. ह्यो म्हाज्यो गार्लिक चीज बिस्किट्स हांव कोत्तलें. सो हांवें म्हाज्या रेसिपीक न्हू ही चेडर घेतल्या, रेड लेस्टर चेडर चीज. ही चीज न्हू ही ऑरेंज की आसता कलरान. ही तर तुमकां मेळना न्हू जाल्यार तुमच्यान दुसरी खंयची चीज घालूंक जाता. दुसरी व्हायट चेडर येता न्हू ही घालूंक जाता. व्हायट चेडर चीज ही आसता. बट ही न्हू मातशी हार्ड आसता. सॉफ्ट चीज घाली नाका, हाली ही घाल. चल आतां आमी दाखयता तुमकां म्हाजे दुसरे कितें कितें इंग्रेडियंट्स जाय पळय ते. 100 ग्रॅम्स ही हांवें न्हू ग्रेट केल्या पयलीं ही पळय आनी लायटली ग्रेट केल्या आनी दवरल्या. हें हा 250 ग्रॅम्स, पाव किलो घेतला हांवें हें पीठ प्लेन फ्लावर. हांवें हो बटरय ग्रेट केला न्हू आनी फ्रिजीन दवरलेलो. आमकां न्हू सारको कोल्ड बटर जाय हेका, म्हणजे सॉफ्ट बटर नाका, कोल्ड जाय. तरी हांवें हो घेतला 100 ग्रॅम्स. गार्लिक पावडर आनी हांवें घेतला न्हू पार्सली. हें ड्राय पार्सली. आमकां हिंगा न्हू ड्राय पार्सली मेवता. तुमकां तर मेवना ड्राय पार्सली न्हू जाल्यार तुमच्यान स्कीप करूंक जाता, नाजाल्यार ऑरेगानोय घालूंक जाता, तितून कांय ना. बट ऑरेगानोचे मातशें स्ट्रॉंग फ्लेवर आसता न्हू देखून. आनी हेका पार्सली कितलें स्ट्रॉंग फ्लेवर आसना आनी हो ड्राय न्हू तर इतलें स्ट्रॉंग फ्लेवर आसपाक ना. दूद घेयला, कोल्ड मिल्क 120 ml. आनी त्या दुदान न्हू हांव तांतें घालतलें एक. सो हांवें तांतें आनी मिल्क मिक्स करून दवरला. आमकां हें पिठान घालूंक जाय. मागीर बेकिंग पावडर जाय आनी सॉल्ट जाय. आनी हो हांवें घेतला न्हू सॉफ्ट बटर. हांवें न्हू घेतला हें 3/4 टीस्पून पार्सली पावडर और ड्राय पार्सली. आनी हो गार्लिक पावडर तो हांवें घेतला 1 टीस्पून. हें न्हू आमी बटर आनी मिक्स करुया. बटर गार्लिक आनी पार्सली मिक्स करून दवरुया. ते मागीर आमचे बिस्किट्स रेडी जाले न्हू तेजे वयल्यान आमकां हें लावंक जाय. सो आमी हें मिक्स करून दवरुया. आमचे बिस्किट्स रेडी करचे पयलीं न्हू आमी ओवन ऑन करुया ऑन 180 डिग्रीज. वो आमी प्री हीट करूंक दवरुया. हांवें फॅन असिस्टेड न्हू फॅनाचेर घातलेले आहा. हांवें घेतला न्हू 250 ग्रॅम्स प्लेन फ्लावर, तो मैदा म्हणटा पळय तो. तितून न्हू म्हाका घालूंक जाय 2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून सॉल्ट आनी 1/2 टीस्पून गार्लिक पावडर. आतां न्हू आमी हें सगळें मिक्स करुया. आतां आमी न्हू हितून पळय हो बटर आहा न्हू पळय हो बटर घालया आमी. मिक्स करुया. आतां आमकां न्हू हो सारको मिक्स करूंक जाय बटर विथ फ्लावर. आमी न्हू फिंगरान करचे न्हू सारको आमकां एक सॅण्ड टेक्स्चर येता न्हू ते भाशेन. आतां आमचे फ्लावरान न्हू बटर आनी पीठ सारकें पळय मिक्स जालें न्हू आनी तेजो टेक्स्चर आतां सँड कहो.
आता आमचे हे जाले न्हू. आमी आता दुसऱ्या न्हू आमी चीज ग्रेट करून दवरलेली न्हू ती घालया आमी ह्या पिठान. लायटली मिक्स करपाची. आता आमी एग आनी मिल्काचे मिक्सचर मिक्स करून दवरलेले न्हू ते आमी हितून घालया आमच्या पिठान आनी मिक्स करूया. हेचे आमचे हे न्हू आता मिक्सचर जाले न्हू मिक्स करून आख्खे बिस्किटींचे पळय. तेका न्हू चोडूय मिक्स करूं नाका आनी सुबेसूय लिक्विडी नाका. हे टेक्स्चर न्हू सारकें आहा. तरी आता आमी आमचे बिस्किट्स करूया. आता आमी बेकिंग ट्रे न्हू रेडी करूया. तेका न्हू मातसो बटर लावपाचो. आता ही ट्रे रेडी जाली. आता हांव दाखयता हांव बिस्किट्स केह्यो घालता ते. बिस्किट्स न्हू चोडी व्हडल्यो करूं नाका कित्याक त्यो मागीर पफ अप जातले न्हू देखून. आनी इन बिटवीन स्पेस दवर. न्हू म्हाका 250 ग्रॅम्स पिठाच्यो 14 बिस्किट्स मेवल्यो. ते आता आमी बेक करून दवरया. आता न्हू आमी आमच्या आवनान घालया. हांवें ऑलरेडी तो प्री हीट करून दवरलेलो न्हू आवन. आता आमी बेक करून दवरया. म्हाका न्हू टोटल 20 मिनिट्स लागले म्हाजी बिस्किटी जावपाक. हांव आतां म्हाजो ओवन ऑफ करता. आता तुमकां दाखयता म्हाजे बिस्किट्स केह्यो जाले ते. आमी घालतना ल्हान घायलेले न्हू पळय आतां कितल्यो व्हडल्यो जाल्यो त्यो. आतां आमी ह्यो काडया. सो आमचे आतां ह्यो बिस्किट्स रेडी जाले न्हू. आता हो आमी बटर दवरलेलो न्हू गार्लिक पावडर आनी पार्सली पावडर घालून तो आमी आतां ते बिस्किटींचे न्हू वयल्यान लावपाचे. ती न्हू आपुणूच मेल्ट जातली न्हू तेजेर. हेचे म्हाजे गार्लिक बिस्किट्स रेडी जाले. बरे दिसताय न्हू पळोवंक. तुमी ट्राय कराय आनी म्हाका सांगाय तुमकां लायक जाले जाल्यार. ह्यो गार्लिक बिस्किट्स न्हू इतल्यो टेस्टी लागता न्हू इतल्यो टेस्टी लागता. फोटी मारना तुमकां. तुमकां न्हू दाखयता. तुमी कराय न्हू आनी हाय बिस्किट्यो सारक्यो टेस्टी लागता. तुमी न्हू गार्लिक ब्रेड देखून खावपाक ना. गार्लिक ब्रेडाकीन इतल्यो टेस्टी लागता ह्यो कित्याक हितून न्हू गार्लिक आहा मागीर चीज आहा. एकदम बरें लागता टेस्टी. तुमी ट्राय करा ही रेसिपी आनी मागीर म्हाका सांगाय तुमकां केह्यो लागले ते. ओके. आतां तुमी पयली न्हू म्हाजी चॅडर बिस्किट्स हांवें केह्यो केले त्यो गार्लिक चीज बिस्किट्स. तुमकां तो लायक जाता न्हू जाल्यार तुमी सेम कराय आनी तुमी हाय. आनी तुमकां तो लायक जाल्यार म्हाजे रेसिपीज जाल्यार म्हाका लायक दी आनी शेअरूय कर म्हाजे रेसिपीज तुमच्या फ्रेंड्साचे मदें. आनी सबस्क्रायब करूंक मात विसर नाका. आतां हांव म्हाजो व्हिडिओ न्हू हिंगाच एंड करता. आमी आतां नेक्स्ट टायम मेवची दुसरी रेसिपी घेवन.